हे बघा, आतापर्यंत तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांचा उदो करता करता आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात का बोलायला लागले? ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी तुम्हाला लिहून दिलं, ज्यावेळी तुमच्या हातात कागद दिला, त्यावेळेस तुम्ही कागद वाचायला पाहिजे ना. त्यावेळेस तुम्ही मराठ्यांची दिशाभूल केली आणि स्वतःला आता खरं तर मराठा समाजातील काही आंदोलक जरांगेवर आरोप करतायत की 900-950 कोटीचं विखे पाटलांकडून विखे पाटलाच्या खात्याचं काम कोयना धरणाच्या आसपास कुठतरी यांनी काम घेतलंय. त्यावेळी काम घेऊस तर तुम्ही विखे पाटलांच्या विरोधात बोलले नाही आणि आता काम पदरात पडलंय. काम सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही विखे पाटलावर गरळ ओकण्याचं काम सुरुवात केली. कारण की विखे पाटील राज्य सरकारच्या हिशोबाने काम करणार, तुमच्या हिशोबाने काम करायला काही राज्यामध्ये देशामध्ये हुकुमशाही नाही आणि जरांगे काही हुकुमशहा नाही. हे देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, त्या पद्धतीनं सगळ्यांची कार्यशैली चालत राहील. मराठा समाजाला अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी विखे पाटलांकडे बोट दाखवलं. मराठा समाजाला अपमानास्पद जर वागणूक देत असेल तर मग आमच्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, आमचे मायक्रो ओबीसी, आमचे दलित बांधव, मुस्लिम बांधव यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात यांच्यात मग यांना कोणती सन्मानाची वागणूक मिळते? आज राज्यात अनेक ठिकाणी जरांगेच्या पिलावळीकडून आमच्या मायक्रो ओबीसींना मारहाण केली जाते, आमच्या मेंढपाळावर हल्ले केले जात आहेत. काल सुद्धा परवा करमाळ्यामध्ये धनगर बांधवांचे ते मेंढपाळ बांधवांवर मारहाण केली, महिलांचं विनयभंग केला, महिलांना मारहाण केली. हे तुम्ही प्रसार माध्यमातून सर्व लोकांनी बघितलेलं आहे. म्हणजे राज्यामध्ये दहशत यांनी निर्माण करायची आणि पुन्हा राज्य सरकारला दबाव टाकायचा की गुन्हे मागे घ्या. हे चालणार नाही आणि हे आम्ही चालू देणार नाहीत.